आज सुचिताला पाहण्यासाठी वरपक्ष आला होता. वरपक्षाच्या जाण्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला. अखेर आता सुचिताचंही लग्न ठरणार याची सर्वांना खात्री पडली. पाहुण्यांच्या जाण्यानंतर सगळे थकले असले तरी मन मात्र आनंदाने उचंबळून येत होतं. आज सुचिताचा साखरपुडा पार पडला होता. महेंद्र बाबूंच्या निवृत्तीला फक्त 6 महिने बाकी होते, पण त्यांच्या तिसऱ्या मुलीचं म्हणजेच सुचिताचं स्थळ काही ठरत नव्हतं. जिकडे पाहावं तिकडे आधीच पैशांची आणि हुंड्याची मोठी यादी तयार असायची. महेंद्र बाबूंच्या 3 मुली होत्या. त्यांना मुली असल्याचं कधीही दुःख वाटलं नव्हतं. त्यांनी तिघींनाही त्यांच्या क्षमतेनुसार उत्तम शिक्षण दिलं. कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. मोठ्या 2 मुलींच्या लग्नात मुलाकडच्यांच्या मागण्या पूर्ण करताना त्यांची कंबर मोडली होती. त्यातच घराचं बांधकाम सुरू होतं. त्यासाठीही पैसा लागणार होता. त्यामुळे आता सुचिताच्या लग्नात ते मोठा खर्च करण्याच्या स्थितीत नव्हते. सुचिता केंद्रीय विद्यालयात नोकरी करत होती. ती मुलाकडच्यांच्या वाढत्या मागण्या पाहून लग्न न करण्याचा निश्चय करून बसली होती. पण तिच्या निर्णयाशी घरातलं कुणीही सहमत नव्हते. जेव्हा कुठे लग्नाचं स्थळ यायचं तेव्हा ती काहीतरी कारण सांगून नकार द्यायची. वारंवार असं घडत असल्याने घरात सतत तणाव निर्माण व्हायचा. वडील जेवण अर्धवट सोडून बाहेर निघून जायचे. आई तिला शिव्या घालून रडायची. कधीकधी मोठ्या बहिणींना समजावण्यासाठी बोलावलं जायचं. त्या तिला धोपटून जायच्या. सुचिताला लग्न किंवा मुलाबद्दल काहीच द्वेष नव्हता. तिला फक्त लग्नाच्या नावाखाली मुलीच्या कुटुंबाला लुटण्याच्या म्हणजे हुंडा आणि पैशांच्या मागणीच्या चालीरीतींविषयी तिटकारा होता. अखेरीस तिने जाहीर केलं की जो मुलगा हुंडा न घेता लग्न करायला तयार असेल आणि तिच्या योग्यतेचा असेल त्याच्याशीच ती लग्न करेल. योगायोगाने तिच्या एकुलत्या एक बुवांनी असंच एक स्थळ शोधून आणलं. तो मुलगा एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता. त्याच्या कुटुंबाला हुंडा किंवा इतर काहीही नको होतं. फक्त शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी हवी होती. दोन्हीकडून होकार मिळाला. आज साखरपुड्याच्या समारंभात वरपक्षाने फक्त नारळ आणि 501 रुपये शगुन म्हणून दिले. महेंद्र बाबूंनी त्यांना मिठाईचे डबे देऊन आनंदाने निरोप दिला. त्यांचे समाधान बघण्यासारखं होतं. घरातल्या मंडळींची मैफिल जमली होती. आत्या विशेष पाहुण्या होत्या. त्यांचे सगळे कौतुक करत होते कारण त्यांनी भावाची मोठी समस्या सोडवली होती. वरपक्षही चांगला वाटत होता. मुलगा मॅनेजर होता, स्मार्ट होता. सर्वजण चहा पित असताना आनंदात गप्पा मारत होते. पण सुचिताच्या तर्कबुद्धीला मात्र हे मान्य होत नव्हते की आजच्या काळात असंही आदर्शवादी लोक असतात का, जे हुंडा न घेता लग्न करायला तयार होतात. 2 महिन्यातच लग्नाची तारीख ठरली. लग्नही साधेपणाने पार पडले. सुचिता सासरी पोहोचली. तिथेही कोणतेही सजावट किंवा दिखावा नव्हता. तिने शाळेतून महिनाभराची रजा घेतली होती. तिचे पती तन्मयही घरीच होते. लिव्हिंग रूममध्ये हसामस्करी सुरू होती. सुचिता चहा नाश्ता घेऊन जात असताना तिला अचानक तिच्या नवऱ्याच्या मित्राचा आवाज ऐकू आला. तो म्हणत होता, यार तन्मय, तू दया दाखवून हुंड्याशिवाय लग्न केलंस. हे ऐकताच सुचिताचे पाय थबकले. ती तन्मयचे उत्तर ऐकण्यासाठी आतुर झाली. सुचिताच्या येण्याचा अंदाजही न लावता तन्मय मोठ्याने हसत म्हणाला, अरे माझं अजून डोकं फिरलेलं नाहीये. मी तुमच्यासारखा मूर्ख नाही. मी सासरे जाऊनही आपला मानसन्मान टिकवून ठेवू इच्छितो. म्हणूनच सरकारी नोकरी असलेल्या मुलीशी लग्न करून मी माझं भविष्य सुरक्षित केलंय. तो पुढे समजावत म्हणाला, तुम्ही सगळे मोठे मूर्ख आहात. एकदाच भरपूर हुंडा घेऊन विचार करता की त्यावर आयुष्य काढू. पण लक्षात ठेवा, त्या कोंबडीचं काय झालं होतं, ज्याने रोज रोज सोन्याचं अंड दिलं होतं, पण लोभाने त्याला मारून टाकलं आणि शेवटी हाती काहीच लागलं नाही. मी तसं नाही करणार. मी सुचिताच्या रूपात रोज सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळवली आहे. तन्मय पुढे म्हणाला, सुचिताच्या आईवडिलांकडे जे काही आहे ते शेवटी तिन्ही बहिणींनाच मिळणार. शिवाय सुचिता सरकारी शाळेत PGT अध्यापिका आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तिला भरपूर पगार आणि अनेक सुविधा मिळतात. तिच्याशी लग्न करून मी माझं आयुष्य सुरक्षित केलंय. हे तर आयुष्यभर चालणाऱ्या विम्यासारखं आहे. असा सौदा केलाय मी. नाहीतर काय मला वेड लागलं होतं का हुंड्याशिवाय लग्न करायला. त्याच्या मित्रांनीही हसून त्याला साथ दिली. हे ऐकून सुचिताचे मन तुटले. तिची तर्कबुद्धी अखेर जिंकली. तिला समजलं की हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. ती नाखुशीने आत गेली. चहा नाश्ता दिला आणि काही वेळानंतर बाहेर निघून गेली. तिला वाटलं, जर खरंच आपुलकी, प्रेम, सहकार्य असतं तर दोघं मिळून घर खर्च उचलणं मला कधीच त्रासदायक वाटलं नसतं. पण आता कळलं की हुशार, नोकरी करणारी सून काय एवढी मागणीमध्ये असते. तिच्या आईवडिलांनी असा सुयोग्य आणि चांगला जावई मिळाल्याचा आनंद साजरा केला होता. नाही, मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मीच तन्मयला धडा शिकवेन, तिने मनाशी ठरवलं. मनालीला हनीमूनला गेल्यावर तिने पाहिलं की तन्मय मोठे खर्च करत होता. पण तो पैसे तिच्या क्रेडिट कार्डमधून काढत होता. त्याने आपल्या आईवडिलांसाठी महागड्या वस्तू विकत घेतल्या आणि कार्ड पुन्हा आपल्या पाकिटात ठेवून दिलं. तो गप्पांच्या ओघात तिला तिची बचत, PF, पगार याबद्दल विचारत राहिला. पण सुचिताही सावध होती. तिने कोणतीही खरी माहिती दिली नाही. घरी परतल्यावर सुचिताने हुशारीने सर्वांसाठी गिफ्ट आणले आणि ती देताना हे माझ्याकडून आहे असं आवर्जून सांगितलं. तन्मय शांत राहिला.
कारण त्याला माहीत होतं की हे सर्व सुचिताच्या पैशातून घेतलं गेलं आहे. घरातील लोक सुचितावर खुश झाले. आता रोजचं आयुष्य आपल्या मार्गावर आलं. तन्मयचं ऑफिस सुचिताच्या शाळेच्या पुढे होतं. तो 2-3 दिवसांनी सुचिताच्या ATM मधून पेट्रोलसाठी पैसे काढायचा. पण आठवड्यातून 3-4 तास तो पैसे मागायचा. कधीतरी काहीतरी कारण काढून टाळायचा. सुचिताने पाहिलं की त्याचा लहान भाऊ किंवा बहीण काही मागायचे आणि म्हणायचे, कृपया कोणाला सांगू नकोस. तिने सुरुवातीला गप्प बसणं पसंत केलं, पण तिला माहीत होतं की यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. घरातील किराणा, वीज, पाणी, भाजीपाला यांसारखे सगळे खर्च तीच करत होती. तर तन्मय फक्त काही किरकोळ खर्च करत होता. एकदा ती माहेरी गेली तेव्हा तिला तिचे वडील उदास वाटले. त्यांनी खूप विचारल्यानंतर सांगितलं की घराचं बांधकाम करताना अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाल्याने आता लाकडी कामांसाठी पैसे कमी पडले आहेत. त्यामुळे बिल्डरने काम थांबवलं आहे. हे ऐकून सुचिताच्या मनाला खूप वेदना झाल्या. ज्यांनी मला शिकवलं, मोठं केलं, आज ते पैशाअभावी त्रास सहन करत आहेत. ती उदास मनाने सासरी परतली. महिन्याच्या शेवटी एका सुट्टीच्या दिवशी सर्वजण आरामात चहा पीत असताना तिने शांत पण आत्मीयतेने म्हणाली, पहा ना, आपल्या घरात तिघांचं उत्पन्न आहे. सुधीरच्या शिक्षणाला अजून 2 वर्ष बाकी आहेत. कंचनचं लग्नही करायचं आहे. खर्च वाढणारच आहे. त्यामुळे आपल्याला आतापासूनच नियोजन करून खर्च करायला हवा. सुचिताच्या जबाबदारीच्या या बोलण्याने सगळ्यांची मनं जिंकली. आज आपण पाहूया की या महिन्यात कोणी कमी खर्च केला आणि कोणी जास्त. सगळ्यांनी आपापल्या खर्चाचा हिशोब द्यावा. ज्याचा खर्च जास्त असेल त्याला पुढच्या महिन्यात सवलत दिली जाईल. नवीन महिन्यापासून सर्वांनी समान खर्च करायचा, जेणेकरून प्रत्येकाची थोडी बचत होईल आणि भविष्यातील खर्चासाठी मदत मिळेल. तिघांनीही आपापल्या खर्चाचा हिशोब एका कागदावर लिहिला. जेव्हा हिशोब मोठ्याने वाचला गेला तेव्हा सर्वाधिक खर्च सुचिताचाच झाला होता. तन्मयच्या भावंडांनी घेतलेले पैसेही सगळ्यांसमोर स्पष्ट झाले. तन्मय थोडासा गडबडला, कारण त्यानेही सुचिताचे बरेच पैसे वापरले होते. पुढच्या महिन्यापासून सर्वांनी समान खर्च करण्याचा निर्णय घेतला. सुचिताची हुशारी आणि गुप्त योजना यामुळे आता सुचिताची बरीच बचत होऊ लागली. तिने गुप्तपणे माहेरी जाऊन घर बांधणाऱ्या बिल्डरला भेटले. काही आगाऊ रक्कम देत तिने सांगितले, तुम्ही लाकडी काम पूर्ण करा, मी वेळोवेळी पैसे देत राहीन, पण पप्पांना याची कल्पना नसावी. एका महिन्यातच घराचे लाकडी काम पूर्ण झाले. सुचिताने स्वच्छता करून बिल्डरचे सर्व देणे फेडले आणि घराची चावी वडिलांना देऊन त्यांना शिफ्ट होण्यास सांगितले. हे पाहून तिचे वडील आश्चर्यचकित झाले. त्यांना स्वतःची लाज वाटू लागली. सुचिताने हसत सांगितले, पप्पा, तुम्ही आम्हाला मोठं केलं, शिकवलं, त्यामुळे तुमच्यावर आमचा पूर्ण हक्क आहे. तुम्ही या मदतीबद्दल संकोच करू नका. तन्मयची कार खरेदीची योजना आणि सुचिताची हुशारी तन्मयही काही कमी नव्हता. त्याने हुंड्याशिवाय लग्न केल्याचे मनात धरले होते आणि सुचिताकडून त्याची भरपाई करायची होती. एका दिवस सुचिताला तिच्या सहकार्याकडून समजले की तन्मय एका कार शोरूममध्ये कार पसंत करत होता. तो सुचिताच्या सहकार्याला ओळखत नव्हता, त्यामुळे तो बिनधास्त होता. सुचिताला लगेचच अंदाज आला, तन्मय लवकरच तिच्याकडून पैसे मागणार आणि कार खरेदी करणार. त्यामुळे तिने आधीच एक योजना आखली. तिने 2 अनुभवी आणि शहाणे सहकारी सोबत घेतले आणि थेट एका नामांकित कार शोरूममध्ये पोहोचली. तिने नीट विचार करून स्वतःसाठी कार निवडली, डाऊन पेमेंट भरले आणि हप्त्याने गाडी खरेदी केली. तिला कॉलेजच्या काळापासून गाडी चालवता येत होती, त्यामुळे 4 दिवस आपल्या सहकार्याच्या जुन्या गाडीत सराव करून आत्मविश्वास वाढवला. गाडी बघून तन्मयच्या कुटुंबाला धक्का बसला. एक दिवस गाडी चालवण्यात पूर्ण आत्मविश्वास आल्यावर ती गाडी घेऊन घरी पोहोचली. तिला पाहून संपूर्ण कुटुंब चकित झाले. सुचिताने सांगितले, ही कार माझ्या आईवडिलांनी मला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भेट दिली आहे. तन्मय आणि त्याच्या कुटुंबाला आनंद तर झाला, पण गाडीच्या मालकीण सुचिताच होती. त्यामुळे तिच्या परवानगीशिवाय कोणीही गाडी घेऊन जाऊ शकत नव्हतं. गाडीचा खर्च आणि तन्मयच्या अपेक्षा. सुचिताने चाटजवळ राहणाऱ्या शिक्षिका मैत्रिणींना गाडीतून सोबत शाळेत येण्यास तयार केलं. त्यांनी दिलेल्या पैशातून ती पेट्रोल भरण्यासाठी वापरू लागली आणि उरलेले पैसे हप्ते भरण्यासाठी वापरू लागली. तन्मयला या गोष्टीची कल्पनाच नव्हती. तो दररोज सुचिताकडे गाडी चालवण्याची विनवणी करत असे. सुचिताही मनातल्या मनात हसत असे आणि बरीच सावधगिरी बाळगून त्याला गाडी देत असे. तन्मयच्या घरात काहीतरी गुप्त चालू होतं. एका दिवशी सुचिताला शाळेला सुट्टी होती. तिने पाहिलं की घरात काहीतरी गुप्त चर्चा सुरू आहे. तिच्या स्वयंपाकघरात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेतला जात होता. तिला वाटले की हे कोणते तरी मोठे निर्णय आहेत जे तिच्यापासून लपवले जात आहेत. तिने 2-3 वेळा वकिलालाही घरात येताना पाहिले. हे पाहूनही ती पूर्णतः सामान्यपणे वागत राहिली आणि काहीच संशय व्यक्त केला नाही. तन्मय गाडी घेऊन निघून गेला. तन्मयने कारची चावी मागितली आणि आपल्या आईवडिलांना घेऊन कुठेतरी बाहेर गेला. दुपारी उशिरा ते सर्व परत आले. तन्मयने यात सुट्टी घेतली होती. संध्याकाळी त्याचे सासू सासरे आपल्या नेहमीच्या वेळेनुसार बागेत फिरायला गेले. सुचिताने तन्मयला काही सामान आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले. घरात आता कोणीही नव्हते. तिने पटकन सासूच्या उशाखाली ठेवलेली कपाटाची चावी काढली आणि कपाट उघडले. समोरच तो लिफाफा ठेवलेला होता, जो काही दिवसांपूर्वी तिने सासऱ्यांच्या हातात पाहिला होता. तिने झटपट त्यातील कागदपत्रे वाचली आणि त्याचप्रमाणे ती परत ठेवून चावी जागेवर ठेवली. त्यानंतर ती सहजतेने नेहमीच्या कामात गुंतली, जणू काही घडलेच नाही.
सुचिताला मोठा धक्का बसला. या कागदपत्रांमधून तिला कळाले की हा वडिलोपार्जित घर सासू सासऱ्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर तन्मयच्या लहान भावाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना विश्वास होता की तन्मय आणि सुचिता भविष्यात स्वतःचे नवीन फ्लॅट घेऊ शकतील. सासू सासऱ्यांचा स्नेह आणि गुप्त डाव. काही दिवसांनी सासू सासऱ्यांनी मोठ्या प्रेमाने तिला बोलावले आणि म्हणाले, बेटा, हे घर जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे. आमचं आयुष्य तर निघून गेलं, पण आता तुम्हाला आणि तन्मयला अशा घरात अडचण येईल. आम्ही विचार करत होतो की हे घर नव्या पद्धतीने बांधायचं. जर तू काही लोन घेतलंस तर काम सोपं होईल. तू तर नोकरी करतेस, अजून कोणतीही जबाबदारी नाही. हप्ते सहज फेडता येतील. सुचिताला लगेच समजले. तिच्यासमोर एक मोठा जाळ टाकला गेला आहे. तिने शांत राहून उत्तर दिले, ठीक आहे मम्मी पप्पा, मी शाळेत जाऊन चौकशी करते. सुचिताचा हुशार डाव. 4 दिवसांनी सुचिताने खात्री करून घेतली. शाळेच्या अकाउंट विभागात व अनुभवी सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर घरी परत येऊन सांगितले, लोन तर मिळेल, पण फक्त एका अटीवर. जेव्हा घर माझ्या नावावर होईल तेव्हाच. मरता काय अन करतो काय. सासू सासऱ्यांनी घर तिच्या नावावर केले. सुचिताची चाणाक्ष खेळी. तिने लगेच लोन घेऊन आपल्या आवडीनुसार घराचे नूतनीकरण सुरू केले. तन्मयने एका दिवशी सांगितले की मी सुचिताला इस्पितळातून घेऊन येतो. तिला शाळेत चक्कर आल्याने भीती वाटते. म्हणून आम्ही दोघं डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासून सांगितले की ती मानसिक तणावाखाली आहे. काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. सुचिताच्या मानसिक तणावाचे कारण. दुसऱ्या दिवशी सर्वांनी सुचिताला विचारले की ती इतकी तणावात का आहे. तिने उत्तर दिले, मला लोनच्या तणावाने ग्रासले आहे. शाळेत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मानसिक तणावाने नेहमी डोके दुखते. विद्यार्थ्यांनी माझी तक्रार प्राचार्यांकडे केली आहे. मला तिथून वॉर्निंग मिळाली आहे. यामुळे मी सतत चिंता आणि तणावाखाली आहे. मला भीती आहे की हा लोनचा तणाव माझ्या नोकरीवर परिणाम करू शकतो. आजकाल शाळा कॉलेजांमध्ये कठोर नियम आहेत. जर शिक्षक नीट शिकवत नसतील तर त्यांना निलंबित केले जाते किंवा दूरच्या शाळेत बदली केली जाते. अशा ठिकाणी मूलभूत सुविधाही मिळणे कठीण असते. सुचिताने स्वतःला घरखर्चातून मोकळं केलं. त्यामुळे तिने भावनिक आवाहन करत सांगितले, काही महिन्यात लोनची रक्कम वाढवून मी लवकर लोन फेडण्याचा प्रयत्न करेन. घरखर्चाची जबाबदारी तुम्ही दोघे घ्या. पुढच्या महिन्यांपासून संपूर्ण घरखर्च तन्मयचा पगार आणि सासऱ्यांच्या पेन्शनवर चालू लागला. सुचिताने चतुराईने स्वतःला घरखर्चातून मुक्त केले. ती मनातल्या मनात हसत राहिली. तिने कार आणि घराच्या लोनसाठी शाळेत जास्तीच्या ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. तन्मयची फसवणूक आणि सुचिताची हुशारी. तन्मयला आता समजले की घरखर्च सांभाळणे सोपे नाही. त्याने ही पार्ट टाइम नोकरी करायला सुरुवात केली. सुचिता ही मनात विचार करत होती, जर तन्मयने प्रेमाने, साधेपणाने आणि विश्वासाने माझी मदत मागितली असती तर मी आनंदाने केली असती. पण त्याने फसवणुकीने आणि हुशारीने मला मूर्ख बनवायचा प्रयत्न केला. त्यामुळे आता मलाही त्याच्याच खेडीने उत्तर द्यावे लागले. शेवटी सत्य आणि बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय आयुष्याला योग्य मार्गावर नेतात. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.